नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भाऊसाहेब राऊत भोकरदन। तर आज मी तुम्हाला ब्लॅक थ्रिप्स याविषयी माहिती देणार आहे आणि ब्लॅक थ्रिप्स कसा कंट्रोल आणायचा, त्यासाठी कोणती फवारणी घ्यायची तर त्याविषयी सांगणार आहे। मित्रांनो, मुळात भारतात ब्लॅक थ्रिप्स हा इंडोनेशियामधून टोमॅटोच्या रोपासोबत आला आणि आज शेतकऱ्यांना ती एवढी मोठी समस्या बनली की ब्लॅक थ्रिप्स हा कंट्रोल करणं खूप काही अवघड आहे। कारण की इतर किडी ह्या पानाच्या खालीहून रस शोषण करतात, पण ब्लॅक थ्रिप्स असा आहे की तो फुलामध्ये जाऊन फुलामध्ये रस शोषण करतो, त्यामुळे त्याला कंट्रोल करणं खूप काही अवघड आहे। पण शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे मार्केटमध्ये खूप काही औषधी आहे, पण जुन्या औषधी मध्ये जे कंटेन आहे तर त्याविषयी किडींची प्रतिकारशक्ती खूप काही वाढलेली आहे, कारण की त्या त्यांना पचनी पडल्या असं म्हणता येईल। तर त्यासाठी आता मार्केटमध्ये गोदरेज ॲग्रोवेटचं राशनबाण हे नवीन औषध आलेलं आहे। तर ह्या औषधामध्ये तुम्हाला फ्लिक्झामेटामाइड आणि पायराडाबेन हा नवीन कंटेंट एससी फॉर्म्युलेशन मध्ये आहे। तर हा जे कॉम्बिनेशन आहे तर यामध्ये जे ग्रॅसियाचा कंटेंट आहे फ्लिक्झामेटामाइड, तर हा खाणाऱ्या किडींना आणि रस शोषण करणाऱ्या किडींना दोघांनाही चांगलं कंट्रोल करतो। आणि मार्केटमध्ये जे सध्या सर्वात लास्ट शेवटच्या ग्रुपचं औषध आहे तर ते टॉप 30 या ग्रुपमधील याच्यामध्ये फ्लिक्झामेटामाइड हा कंटेंट आहे। म्हणजे याच्या पुढं सध्या केमिस्ट्री मार्केटमध्ये नाहीये, तर ही केमिस्ट्री किडींना पचनी पडलेली नाही। तर तुम्ही ग्रॅसिया आणि याच्यामध्ये पायराडाबेन हा कंटेंट तुम्हाला कोळी आणि थ्रिप्स आणि आळी या सर्व प्रकारच्या किडींवर कंट्रोल देईल। सोबत ब्लॅक थ्रिप्स सुद्धा यांना कंट्रोल मध्ये येईल। यासोबत तुम्हाला त्यासाठी आणखीन कडवा हे जीएस बायोचं औषध आहे। तर हे झाडाची चव एकदम म्हणजे कडू असल्यामुळं त्यावर किडी अंडी घालणार नाही आणि किडी रस शोषण सुद्धा करणार नाही। आणि ज्यावेळेस तुम्ही मारल्यानंतर किडी त्या ठिकाणीहून नंतर चालत सुद्धा गेली, फुलातून बाहेर आल्यानंतर फुलाचं तसं आज जर फुलं असलं तर 2 दिवसानंतर त्याचं फळात रूपांतर होतं। 2 दिवसानंतर ती किडी त्या झाडावरून जाताना सुद्धा तिला कंट्रोल भेटेल। तर त्यासाठी तुम्ही कडवा घ्या। सोबत यामध्ये आणखीन मेडिकलमध्ये बोरिक ऍसिड भेटतं। बोरिक ऍसिड हे सुद्धा किडींना चांगल्या प्रकारे कंट्रोल करतं। बोरिक ऍसिड याच्यामध्ये जर प्रमाण घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला किडींची पचनक्रिया, त्यांच्या घशामध्ये आजार होईल आणि किडींची जी प्रजनन क्षमता आहे ती सुद्धा कमी होईल। त्यासाठी तुम्ही याच्यात बोरिक ऍसिड घ्या। सोबत ढगाळ वातावरणामध्ये तुम्हाला झाडाला नायट्रोजन हवेतून खूप काही मोठ्या प्रमाणात भेटतं। तर ते नायट्रोजन सध्याच्या घडीला वातावरणाची आर्द्रता ही खूप वाढलेली आहे।